राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। बाहेर पडणंही कठीण झालंय। माणसं स्वतःला थंड ठेवण्यासाठी अनेक उपाय करतात, पण या कडक उन्हात पक्षी आणि मुक्या प्राण्यांचं काय? अशाच एका छोट्याशा प्रसंगाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। एका घराच्या खिडकीजवळ असलेल्या पाईपमधून सतत पाण्याचे थेंब गळत होते। वातावरण प्रचंड गरम होतं आणि त्याच वेळी एक छोटासा पक्षी त्या पाण्याच्या थेंबाकडे आकर्षित झाला। तहानलेला तो पक्षी आधी सावधपणे पाणी पिऊ लागला, जणू कित्येक वेळापासून तो पाण्याच्या शोधात होता। पण काही क्षणांनी जे घडलं ते खरंच मनाला स्पर्श करून जाणार होतं। त्या छोट्याशा पक्ष्याने त्याच थंडगार पाण्यात स्वतःचं अंग भिजवायला सुरुवात केली। तो आनंदाने पंख हलवत होता। उन्हाने त्रस्त झालेल्या त्या जीवासाठी ते काही थेंब म्हणजे जणू एखादं छोटंसं स्वर्गच होतं। हा प्रसंग आपल्याला एक मोठा संदेश देऊन जातोय। आपण उन्हापासून स्वतःचा बचाव करतो, थंड पाणी पितो, एसी फॅन वापरतो, पण हे निरागस पक्षी आणि प्राणी, त्यांच्याकडे अशी कोणतीच सोय नसते। म्हणूनच या उन्हाळ्यात आपल्या घराच्या गच्चीत, बाल्कनीत किंवा घराबाहेर पाण्याची एक छोटी वाटी जरूर ठेवा। कदाचित तुमची छोटीशी मदत एखाद्या जीवासाठी जीवनदान ठरू शकते। कारण माणुसकी फक्त माणसासाठी नसते, ती प्रत्येक जीवासाठी असते।